साहेब ऑफिसला बाईट घेऊ, ऑफिसमध्ये घेऊ बाईट. आवा ना सर, विजयाचे लाडू लागेल का मग फोटो लागणार. तिकडे साईराम साईराम. वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचा 38वा वर्धापन दिन दिनांक 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. स्वर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बळीबाई बक्कर यांनी सतत 38 वर्ष या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळले होते. 23 जुलै रोजी त्यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर आमच्या संस्थेवरती एक प्रकारे मोठ्या प्रमाणावर एक पोकळी निर्माण झाली. आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीबाई नैबक्कर यांच्यानंतर संपूर्ण जबाबदारी ठाणे शहराचे आमदार संजयजी केळकर साहेब यांनी स्वीकारली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम होत असून 23 नोव्हेंबर रोजी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून मंदिर उघडे राहणार आहे. बाबांचे मंगल स्नान, पूजा, आरती
त्यानंतर जनकल्याणार्थ दत्तयाग यज्ञ हा सकाळी 8 वाजता प्रारंभ होणार असून त्यानिमित्त 15 भटजी यांच्या माध्यमातून हा संपूर्ण दत्तयाग यज्ञ होणार असून 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता पूर्णाहुतीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर श्री साईबाबांच्या पादुकांची पालखी मिरवणूक संपूर्ण वर्तकनगरमधून दुपारी 3:30च्या सुमारास निघणार असून रात्री 3 वाजेपर्यंत ही संपूर्ण पालखी मिरवणूक चालू राहील. या पालखीमध्ये पूर्ण सांस्कृतिक ढोल ताशे मृदुंग आदिवासी नृत्य अशा प्रकारे पालखीमध्ये आम्ही संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहोत. साधारण महाराष्ट्रातून 5 ते 6 लाख साई भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यासाठी आपण 5 ते 6 लाख लाडू प्रसादरूपी प्रत्येक भक्ताला 2 लाडू याप्रमाणे आपण प्रसाद देणार आहोत. अशा प्रकारे आम्ही संपूर्ण तयारी केलेली असून संपूर्ण वर्तकनगरमध्ये विद्युत रोषणाई, त्याचप्रमाणे वर्तकनगरच्या प्रमुख द्वारावरती मोठे प्रवेशद्वार तयार करण्यात आलेले आहे. मंदिराच्या आवारामध्ये शामियाना तयार करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आपण सजावट बाबांच्या 38व्या वर्धापना दिनानिमित्त आपण केलेली आहे. सर्व साई भक्तांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दर्शनाला यावे अशी मी विनंती करतो. नाही, इकडे 38व्या वर्षाचा हा वर्धापन दिन सुरू झाला आहे. 23 तारखेपासून 23, 24, 25 या साईबाबा मंदिरचे जे आमचं कार्यकारी मंडळ आहे त्याचे अध्यक्ष मंगेश नाईक बागकर आहेत. आणि या ठिकाणी बळीभाई नईबागकर हे ज्येष्ठ नगरसेवक यांनी 38 वर्षापूर्वी या मंदिराची मुहूर्तमेढ केली. या ठिकाणी हे रोप लावलं आणि आज 38 वर्षानंतर लाखो भाविक केवळ ठाण्यातूनच नाही तर आसपासच्या निरनिराळ्या सर्व महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामधनं देखील या ठिकाणी येतात. एक प्रकारे प्रतिशिर्डी म्हणूनच ते हे मंदिर जे आहे ते नावाजले वर्तकनगरचं. आणि त्याची तयारी सुरू आहे. गेल्या 2 महिन्यापासून तयारी सुरू आहे. परंतु अंतिम टप्प्यामध्ये आता ही तयारी आहे. 6 लाख लाडू लागतात. जवळजवळ 15 टन लाडू या ठिकाणी तयार होतात भाविकांसाठी. आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्तिभावाने ही साधना करायला या ठिकाणी दर्शन घ्यायला बाबांचं येतात. तर बाबा चरणी आले. हा चांगला योगायोग आहे. बाबांचा आशीर्वाद हा निश्चितपणे मतदारांच्या रूपाने आम्हाला लाभेल अशा प्रकारचा मला खात्री वाटते. आणि निश्चितपणे मतदार राजा हा बाबांचा जसा आशीर्वाद आहे तसा त्यांचा देखील आम्हाला आशीर्वाद मिळेल.